आई एकवीरा आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एकत्र करणारी स्पर्धा, तळागाळाच्या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ देणारी स्पर्धा, क्रिकेटचा दर्जा वाढवणारी स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूंना उत्साह वाढवणारी स्पर्धा म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना मॅच आपल्या समोर रंगली जाते। एकीकडे मॉर्निंग ब्लास्ट स्टार्स वर्सेस सुर्वे टायगर्स। आपण जर पाहिलं तर टॉस जिंकला मॉर्निंग ब्लास्ट स्टार्स टीमने आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सुर्वे टायगर्स टीम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल। सुर्वे टायगर टीम मात्र या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल कारण की ही संघर्षाची लढाई असेल। जर चांगल्या फरकाने हा सामना जिंकला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवू शकते आणि मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीम मात्र क्वालिफाय झाली, त्यामुळेच या टीमला देखील एक महत्त्वाची मॅच असेल। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅचला होते सुरुवात। दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये येतील। आमच्या समेत कमेंटरी बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल किरण शिळीमकर, ज्यांची वाणी गेली अनेक वर्ष आम्ही ऐकली आणि स्पेशली अंडरम क्रिकेटचा, बॉक्स क्रिकेटचा एक डे नाईट फॉर्मॅटचा एक महत्त्वपूर्ण आवाज, ज्या आवाजाने गेली अनेक वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले। यापूर्वी आपण लहू जाधव यांची वाणी ऐकली। खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये जे काही निवडक मित्र आहेत, ज्यांच्याबद्दल सांगण्यासाठी आणि बोलण्यासाठी फार आनंद वाटतो, त्यामधील लहू जाधव हे नाव देखील घेतलं जातं। एक चांगले समालोचक आहेत, तितकेच चांगले मित्र देखील आहेत, चांगले व्यक्ती देखील आहेत। आज त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। पश्चिम महाराष्ट्राचा एक हक्काचा आवाज, आवडीचा आवाज आणि ज्या आवाजाची खऱ्या अर्थानं डिमांड आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, तो आवाज म्हणजे आमचे परम मित्र किरण मस्कर हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील। या संपूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंट करत असताना आज असोसिएशनचे प्रमुख आणि अध्यक्ष शिवा जाधव यांचं देखील कौतुक करावं लागेल। आपण पाहू शकाल विजय रेटरेकर यांचं देखील विशेष भूमिका राहिली या पश्चिम महाराष्ट्राला एकत्र करण्यामध्ये आणि आज प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक असोसिएशनने जो पुढाकार केला त्याबद्दल त्यांचं देखील आभार होते। मॅच होते सुरुवात, पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना ऑफस्टंपवर 12 ठेवला गेला। गती कमी केली होती राजेंद्र रनवडे, हे नाव जर पाहिलं तर देवीच्या 11 ऐरोली टीम कडून ग्रामीण क्रिकेट खेळला आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स चा प्रोप्रायटर आहे। भरपूर चांगलं क्रिकेट, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक या दोन्ही फॉर्मॅट मध्ये ज्याने आपल्या नावाचा ठसा या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये उमटवला तो राजेंद्र रनवरे। अजय स्ट्रायकिंगवर आहे, आडव्या बॅटने फटका चांगला आहे, मिड विकेट रीजन हे क्षेत्र खाली आहे, वन बाउन्स सीमारेषे पलीकडे। या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार येतोय अजयच्या बॅट मधून, 4 धावा। अखूट टप्प्याचा बॉल अगदी स्लॉक केला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार। 4 धावाने खातं उघडलंय अजय याने। आपण पाहू शकाल या मॅच मध्ये खेळत असताना चांगला खेळ करावा लागेल सुर्वे टायगर्स टीमला। अस्तित्वाची लढाई असेल सुर्वे टायगर टीम साठी आणि या स्पर्धेमध्ये अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी या मॅच मध्ये मोठा स्कोर उभा करावा लागेल। राजेंद्र रनवडे पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र चौकार आला। षटक क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ असताना पाबबलेचे षटक सुरू आहे। पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा अपयशी ठरतोय। अजयने मनसुबा हाती घेतलाय की आपण आक्रमण करूया, पण आगळ्या वेगळ्या स्टान्सने मात्र बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर तेच घडलं आणि ते घडलं तिसऱ्या बॉलवर देखील। 3 चेंडूचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर। महत्वाची भूमिका बजावावी लागेल अजयला। सुर्वे टायगर्स टीमला ही महत्वाची मॅच असेल, त्यामुळे धावा कराव्या लागतील, धावांची आवश्यकता असेल। चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलाय, एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये चेंडू जाईल, सिंगल मिळते, अकलमंदीची गोलंदाजी। राजेंद्र रनवरेचं कौतुक करावं लागेल। अनेक वर्ष आपण जर पाहिले तर आपल्या टीमसाठी खेळत असताना निलेश मर्ढेकर यांचं देखील आगमन झालं। एक आणखीन एक बुलंद आवाज, खऱ्या अर्थानं हे सगळेच पश्चिम महाराष्ट्राचे समालोचक आहेत, त्या सगळ्यांनीच इम्प्रेस केलाय। अतिशय चांगली वाणी आपल्याला ऐकायला मिळेल।
इथे भन्नाट वेग धारण केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना सेकंडवर धर्मा पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा चेंडू पाहिला जाईल. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. यशांच्या मागे खूप चांगलं काम केलं जात आहे. चेंडू थांबवला जातोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 5 धावा. लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा कनेक्शन झाला नाही. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. राजेंद्र रनावरेचं हे षटक. या षटकामध्ये फक्त 5 धावा. किरण शेणमकर आमच्या सोबत आहेत. काय म्हणाल या षटकाबद्दल? कारण की पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अजय आणि धर्माला बांधून ठेवलंय. एक चौकार वगळला, बाकीचे सगळे चेंडू अप्रतिम दर्जाचे. 5 धावा खर्च केलेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुजरा. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025चा थरार. क्रिकेटचे तारे सितारे आपल्याला या ग्राउंडमध्ये उतरताना दिसतात. सर, खूप छान प्रश्न देखील केलात की राजेंद्रचं पहिलं षटक खऱ्या अर्थाने विचार जर केला तर मॅच सुरवे टायगर संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. करोयामरची स्थिती आहे आणि अशा वेळेस डोक्यावर कफन बांधूनच यावं लागतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये बॅट्समनला लायसन्स पूर्ण आहे, परंतु जरी लायसन्स तुम्हाला दिसलं असलं तरी माझा क्लास आहे, माझे मेरिट आहे आणि त्या मेरिटवर काय जबरदस्त गोलंदाजी राजेंद्र याची. गोलंदाजी ट्रॅकवर पश्चिम महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध खेळाडू म्हणजेच सतीश सणस. या नावाचा जर पाहिलं तर ठसा उमटवलाय. गेली अनेक वर्ष ज्या खेळाडूने आपल्या बॉलिंगच्या जोरावर, आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत आणि हे प्रमुख अस्त्र मानलं जातं. या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे सतीश सणस. पहिला बॉल डॉट येतोय. पुन्हा एकदा कुलवट टप्प्याचा चेंडू. शॉर्ट मिड विकेट रीजन मधील क्षेत्ररक्षक राजेंद्र वेगाने येईल. पत्र सिंगल मिळते. वाई तालुका असोसिएशन आसरे गावचा हा सितारा. यस, BMPL ची पहिली मेडन ओव्हर राजेंद्र रनावरे यांनी हाताळली गेली होती. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय सतीश सणस. आसरे गावचा सितारा. वाई क्रिकेट गाजवले या खेळाडूने. ऑन दी अप खेळलाय. फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू फरार होईल. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. धर्माच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला मोठा फास. चेंडू सीमारेच्या पार. षटकार. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी हाफ ट्रॅकरला इनफिल्डच्या वरून ऑन दी अप खेळलाय. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. चेंडू जातोय सीमारेशी पलीकडे. धर्माच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. सतीश सणसच्या अगेन्स्ट चढवला जातोय हल्ला. अटॅक केला जातोय. पाहणी केली जाईल. षटकार आहे. आणखी त्या पडद्याच्या पलीकडे चेंडू पडलाय. 6 धावा मिळतील. धावा जर पाहिलं तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सुरवे टायगर्स टीम अस्तित्वाची लढाई लढतोय. मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीम. अगदी दिमागदार परफॉर्मन्स झाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळेच ही मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट असेल. पुन्हा एकदा खोटप्याचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. कमबॅक केलंय. वापसी केली. हा खराब चेंडू होता. वास्तविक पाहता यावर देखील एक मोठा फटका मारण्याचा इरादा केला होता, पण सुदैव म्हणावं लागेल सतीश सणस. आठवते की जुगावची स्पर्धा अगदी 4 बॉलमध्ये 4 विकेट करण्याचा मानकरी ठरला होता सतीश सणस हा खेळाडू. स्विच हिट. यशांचा वेध. तिसरा अटेम्प्ट अजयचा अपयशी ठरलाय आणि या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये अजयला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम सुरवे टायगर संघाला. फलंदाज अजय बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. नका स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी तिन्ही अटेम्प्ट अपयशी ठरले होते. पहिला बॉल देखील स्विच हिट खेळला होता. त्यानंतर मात्र या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर देखील तेच केलं होतं, पण अजयने हा स्ट्रोक का खेळला असा सवाल केला जाईल डगआउटमध्ये. पण खराब शॉट सिलेक्शन. किरण सर काय म्हणाल या मॅचमध्ये? अजय या इम्पॉर्टंट मॅचमध्ये अशा चुका करतोय, पण या चुका महागात पडतील. सर, अजयची पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग तर आपण सर्वांनी बघितलीच, परंतु पहिला स्विच हिटचा प्रयत्न होता तो देखील निष्फळ ठरला. त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा सर प्रयत्न केला, त्यावर चौकार देखील आला होता. आणि जर तुम्ही आडव्या बॅटने खेळताना, सरळ बॅटने खेळताना जर चौकार आला होता आणि 2 वेळा जर रिव्हर्स स्वीप खेळताना तुम्ही जर असफल ठरले होते, तर तीच चुकी पुन्हा घेते. परंतु क्रिकेटमध्ये सर एकदा चान्स मिळेल, 2दा मिळेल, परंतु वारंवार क्रिकेटमध्ये चान्स मिळणार नाही, नो डाऊट. आयुष्यात एकच संधी मिळते, इथे 2-2, 3-3 संधी मिळणार नाही. त्यामुळेच तुम्हाला इथे रिटेक नाही आहे, त्यासाठी तुम्हाला
परफॉर्मन्स करावा लागेल. अजयने चूक केली, फलंदाज बाद होते. एक गडी बाद, 13 धावा. खराब सुरुवात म्हणावं लागेल सुरभि टायगर्स टीमला. अस्तित्वाची लढाई या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल त्यासाठी तुम्हाला हा सामना खूप मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला सचिन. यावेळी स्टॉपेज, चेंडू हवेत आहे. शॉट फाईन लेग रीजन मध्ये आरामात झेल पकडला जातोय. आणखीन एक धक्का देत असताना सतीश सणस आपल्या गोलंदाजीची धार दाखवतोय. वापसी केली आहे आणि दुसरा धक्का लागतोय. आपण पाहू शकाल सचिनला देखील परतावा लागेल. एक मोठा फटका खेळत असताना टॉप पेज लागली होती आणि फाईन लेग रीजन मध्ये अगदी आरामात झेल पकडला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं आणि दुसरा धक्का लागतोय टीमला. फलंदाज 13 वर दुसरा गडी बाद होतोय. 2 षटकांचा केस संपलाय. 13 वर 2 गडी बाद अशी खराब सुरुवात सुरभि टायगर्स टीमची. 13 वर 2 गडी बाद. काय म्हणाल, हे सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होते ना त्याचा शेवट देखील चांगला होतो. पण सुरुवात खराब झाली आहे. ही अस्तित्वाची लढाई, ही इम्पॉर्टंट मॅच आहे. सुरभि टायगर्स टीम कुठेतरी चूक करतोय. निश्चित सर, कारण डू ऑर डायची मॅच आहे, करावंच लागेल. जर आत्ता नाही करणार तर 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट बघावी लागेल. परंतु इतक्या महत्त्वाच्या मॅचमध्ये सलामीला आलेला अजय देखील निष्फळ ठरतोय आणि त्यानंतर सचिन आला, परंतु त्याने काही न बघता सरळ बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला. टॉपेज लागलाय आणि फिल्डरकडून चुकी होत नाही. मॅच इतकी महत्त्वाची आहे की सुरभि टायगर्सचे विनोदजी सुर्वे सर असतील, सागरजी सुर्वे सर असतील, संघ मालक आहेत, ते देखील कुठे ना कुठेतरी थोडेसे नाराज असतील. डेफिनेटली संघ मालकांच्या नजरा असतील या मॅचकडे. आज गुढीपाडवाचा दिवस आहे. आपण मराठी माणसातील मराठी हा महत्त्वाचा सण आणि हा नववर्षाचा सण तुम्हा सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. काय बॉलर पहिलाच कोलबट टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे राजेंद्र रनावरे, ज्याचा उल्लेख मी केला होता की गोलंदाजी चांगली करतोय त्याचबरोबर एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला ॲथलीट आहे. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा प्रोप्रायटर. गोलंदाजी ट्रॅकवर प्रदीप आलाय षटक क्रमांक 30 घेऊन. 5 गोलंदाज 5 षटक हे देखील या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. बॉल सोडून दिलाय. अपस्टंप वर मारा केला जातोय. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिला व्हाईट बॉल हाताळला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. या आकड्यावर 15 धावा. फलकार लागलीत. धावा करावा लागतील. धावांसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. अतुल भालेकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. ओमसाई MTC लाईव्ह मी पहिल्या दिवशीचा ओपनिंग सेरेमनी पाहिली होती. हा टेलिकास्ट केलाय. इथे एक कमी गतीचा टीम पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अतुल भालेकर क्रीजवर तैनात होता पण नॉनस्ट्राईक एंडवरून धर्मा मात्र वेगाने धावून आला. कॅच जर झाली असती किंवा बॉल लवकर कॅरी झाला असता तर कदाचित एका खेळाडूला परतावं लागलं असतं. सुदैव म्हणायला गेले. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला टीम मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीमची या मॅच मध्ये. टप्पाचा बॉल टायमिंग होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानंतर असं वाटलं होतं की मागून कोणी येतोय. त्यामुळेच कॅच ड्रॉप झाली. एक धाव मिळते. एक धावासाठी झगडावं लागतंय. संघर्ष करावा लागतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते सुरभि टायगर्स टीमला. एक धाव येत असताना 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत. प्रदीप गोलंदाजी ट्रॅकवर. अतुल भालेकर स्टेप आउट केलाय. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. सतीश सणस त्या खाली आहे. कॅच होईल ड्रॉप. खराब कॉलिंग. विकेट किपर फाईन लेग की फ्लाय स्लिप कोण धावत येईल यामध्ये कुठेतरी गफलत झाली. कॉलिंगची कमतरता जाणवली या कॅच मध्ये पण कॅच ड्रॉप झाली. अतुल भालेकर बॅटिंग करू शकतो. मोठे मोठे फटके खेळू शकतो. ही क्षमता आहे पण आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर कुठेतरी चाचपडतोय. संघर्ष करतोय. स्ट्रगल करतोय. सिंगल मिळते. 18 या आकड्यावर 2 गडी बाद. सुरभि टायगर्स टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा संधी आहे. स्वतः गोलंदाज प्रदीप येईल आणि 1 हँडेड कट. वॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल म्हणावा लागेल. लाजबाब झेल. प्रदीपच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार हा चेंडू हा झेल पाहिला जाईल. अगदी टॉपेज लागली होती. अतुल भालेकरचा प्रयत्न केला होता शेवटपर्यंत. बॉलवर कडवी नजर आणि अखेर या बॉलवर हात टाकलाय आणि हा बॉल हातामध्ये
चिकटलाय म्हणावं लागेल आणि हा लाजवाब झेल पकडला जातोय प्रदीपच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस आणि अप्रतिम झेल या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सर्वोत्तम झेलपैकी एक झेल मानला जाईल आणि ते स्क्रीनवर पाहू शकाल, वारंवार दाखवला जाईल ओम साई MTC लाईव्ह च्या माध्यमातून हे टेलिकास्ट आणि ॲक्शन रिप्ले मध्ये. अगदी शेवटपर्यंत बॉलवर कडवी नजर आणि आपला उजवा हात त्या बॉलवर टाकण्यामध्ये यशस्वी झाला आणि फलंदाज अतुल भालेकरला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय, या धर्मा बाद झाला, माफ करा, धर्मा तंबूच्या आश्रयाला परतला. 3 गडी बाद टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. प्रदीप गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. काय नाव आहे बॅट्समन? अमित वरेकर. बॉन्ड फलंदाजीसाठी आलाय. शेवटचा बॉल, पहिलाच बॉल फेस करत असताना चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 5. येस, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे. आपण पाहू शकाल अमित बॉन्ड हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा, 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपला. म्हणजे 18 बॉल मध्ये 18 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. काय म्हणाल किरण सर की कशा पद्धतीने सुरवे टायगर संघर्ष करतोय आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजल मारावे लागेल? सर खऱ्या अर्थाने विचार केला तर बॉलर्सचं देखील कौतुक करावं लागेल. मॉर्निंग ब्लास्टर स्टार संघ हा एका मजबूत स्थितीमध्ये आहे. या संघामध्ये देखील ताकद आहे आणि ताकदीच्या जोरावर जवळपास क्वालिफायच्या रेसच्या जवळपास पुढे आहे असं म्हटलं तरी चालेल. परंतु समोर देखील सुरवे टायगर संघ थोडासा झगडताना दिसतोय. खरं त्याचं कारण आहे की ज्या प्रकारे फलंदाजी साकारली जाते, ॲव्हरेज स्कोअर जर बघितलं तर 6ची सरासरी आहे. जवळपास आत्ता 40 धावा हव्या होत्या सर, कारण मॅच करेअमरची स्थिती आहे. कारण समोर सतीश सनस सारखा बलाढ्य फलंदाज उभा आहे आणि सतीश सनस आहे, अजून बरेचसे खेळाडू आहेत. त्यांच्या समोर जर तुम्हाला गोलंदाजी करायची असेल तर ॲटलिस्ट धावा 60 हव्या होत्या. परंतु आता 12 चेंडूमध्ये किती येतील, कारण मनोबल थोडंसं खचलेलं आहे की अतुलला आता काहीतरी जिम्मेदारी घ्यावी लागेल. पाटण तालुक्यामधून बिलॉंग करतोय आणि हिटर्स म्हणून त्याला ओळखलं जातं. हे अष्टपैलू खेळाडू अतुल भालेकर. आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू गोलंदाजी करत असताना अभि आपण पाहू शकाल सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळते. जकडून ठेवलाय. काय गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. सगळ्याच गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. राजेंद्र रनावरे असेल, सतीश सणस असेल, मागचं षटक प्रदीपने हाताळलं, खूप चांगला झेल पकडला. आता अभि पहिल्या बॉलवर खोलबट टप्प्याचा चेंडू. चला जसं चौथ्या षटकाला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. आणि किरण शिळीमकर खास पुण्यावरून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांची वाणी मागच्या 2 ओव्हरसाठी आपण ऐकूया. धन्यवाद. थँक्यू. जो आवाज आतापर्यंत ऐकत होतात नवी मुंबईचे चॉकलेट बॉय म्हटलं तरी चालेल, गोड आवाज म्हणून ज्यांच्यासाठी ओळखलं जातं. आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक आमचे समालोचक आहेत, आमचे गुरु आहेत असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यानंतर मी विशेष आभार मानेल आपल्या सर्वांचा पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज किरणजी मस्कर सर यांचं देखील हार्दिक अभिनंदन, धन्यवाद की ज्यांनी देखील एक संधी आम्हाला या ठिकाणी दिली. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या दोघांचंही कौतुक करणं अनिवार्य आहे. ओ चिकी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता. आणि ज्या प्रकारे चेंडू फेकला होता, फुलटॉस चेंडू होता, परंतु या फुलटॉस चेंडूवर टायमिंग मिस होतंय. चेंडू बॅटला देखील लागत नाहीये आणि खराब फलंदाजी. खरंच अतुल थोडासा आता विचार करत असेल की नक्की कशा प्रकारे फटके सजवावे लागतील, कारण चेंडू अजूनही बाकी आहेत. 9 धावसंख्या 20 वर आहे आणि किती धावसंख्येपर्यंत येऊन हा संघ थांबेल हे बघावं लागेल. पुढील चेंडू हा निघतोय गोलंदाज. शॉर्ट पिच पुल, व्हॉट अ शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातो. येस, नो डाऊट. काय जबरदस्त फटका. आपला राग पूर्णपणे विघ्नेश सर या फटक्यामध्ये झोकून देतो आणि ज्या प्रकारची फटकेबाजीची आता गरज आहे. आणि आता अतुल भालेकरची बॅट बोलायला लागले. काय म्हणाल सर? डेफिनेटली करो या मरोच्या स्थितीमध्ये ही मॅच खेळायची, त्यामुळेच आता आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल आणि त्याच दरम्यान अटॅक करत असताना कधी कधी जोखीम पत्करावी लागते आणि या जोखीममध्ये अतुल भालेकरच्या विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद. सर या स्टंपिंग बद्दल काय म्हणाल? काय जबरदस्त एस्टिरक्शन. ज्या पेसमध्ये चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर फेकला गेला होता, अगदी हलकासा अतुल पुढे सरकला होता, परंतु कुठल्याही प्रकारची चुकीने त्या पेसमध्ये कलेक्शन होतंय आणि सरळ
अतुल बॅक टू द पॅव्हिलियन. या स्टंपिंग बद्दल काय म्हणणार सर? डेफिनेटली फार क्विक स्टंपिंग करण्यात आली. ॲक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. स्टेप आउट केला होता आणि फार कमी सेकंद मध्ये, अगदी मायक्रो सेकंद मध्ये जे एसटी चीट केलं गेलं हिमांशूच्या माध्यमातून. नुकतंच IPL सुरू आहे, त्या IPL मध्ये देखील MS धोनीच्या माध्यमातून सूर्यकुमार यादवची जी स्टंपिंग करण्यात आली त्याची देखील चर्चा केली होती. विकेट किपर फार इम्पॉर्टंट असतो, कारण की गोलंदाजीची लाईन अँड लेंथ त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लाईन अँड लेंथ किंवा बॅटरची मुवमेंट ह्या सगळ्या गोष्टींची पाहणी करण्यासाठी विकेट किपर ही महत्त्वाची भूमिका आहे. सध्याच्या घडीला IPL मध्ये फार टीका होतात महेंद्रसिंग धोनीवर, कारण की रविचंद्र अश्विनच्या नंतर तो बॅटिंगसाठी येतोय असं म्हटलं जातं. पण वास्तविक जर पाहिलं तर अनेक दिग्गज ज्यावेळेस खेळाडू खेळताना दिसतील त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले की असं का होतंय. पण MS धोनी जरी बॅटिंगला उतरला नाही, पण यशांच्या मागे जे काही गेम प्लॅन करतोय, जे काही कॅप्टनला मार्गदर्शन करतोय ते फार महत्त्वाचं आहे. आणि हे महत्त्वाची भूमिका सध्याच्या घडीला असणं महत्त्वाचं आहे. आणि यावेळेस मात्र यष्टीचीत करत असताना खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते आणि फलंदाजाला परतावा लागेल. यस, नवीन बॅटर येतोय पाटण तालुक्यातील सूरज येतोय आणि बघूया आता गोलंदाज देखील निघतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच. ओ माय गॉड, पुल पॉवरफुल सक्सेसफुल सरळ सीमा रेषापार षटकार. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत, कारण आता सूरजला देखील माहिती आहे की माझ्याकडे सेट होण्यासाठी अजिबात टाइम नाहीये, कारण ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत चालू होता बॅटर्सने चेंडू थोडेसे जास्त खेळले होते आणि धावसंख्या आता पोहोचते जवळपास 32 वर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सुरवे टायगर्स संघ 32 या धावसंख्येवर 4 गडी बाद आहे. परंतु आता कशा प्रकारे शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या येतील, किती धावसंख्येपर्यंत सुरवे टायगर्स संघ बजल मारेल आणि किती धावसंख्येपर्यंत मॉर्निंग ब्लास्टर स्टार संघ त्यांना रोखू इच्छितोय. परंतु आता बऱ्याच धावा कराव्या लागतील. ॲटलिस्ट 3 षटकार या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. जर 18 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोअर निश्चित स्वरूपात मिळेल, परंतु त्या 18 धावा येतील का हा फार मोठा प्रश्न आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल, मॅन फ्रॉम 32 शिरा तालुक्यामध्ये बिलॉंग करतोय. बघूयात आता शेवटचे 6 चेंडू असतील. स्ट्राईकवर असेल फलंदाज अमित. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. आहा, काय जबरदस्त चेंडू आणि काय जबरदस्त बॅकअप. त्या फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. आणि कदाचित आता फिल्डर स्वतःहून आता बॅट्समन आपली विकेट सोडतात, याच प्रकारचं क्रिकेट दिसतंय, खराब क्रिकेट. आणि अमित देखील आता बाद होतोय. सूरजच्या मागच्या चेंडूवर षटकार लागला होता, सूरजची बॅट लागली होती आणि कदाचित सूरज देखील आता विचार करतोय की मला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे आणि अमित आपलं समर्पण देतोय. 3 चेंडू अमितने खेळले, 3ही चेंडू डॉट करून अमित बाद होतोय. स्ट्राईकवर असेल सूरज. नॉन स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज. स्ट्राईकवर सूरज. गोलंदाज अमोल निघतोय. येस, स्ट्रेट अंपायरचा इशारा देखील येतो. ज्या प्रकारे चेंडू फेकला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून घपला देखील बघायला मिळाला आणि त्याप्रमाणे डायरेक्ट अंपायरचा कॉल देखील येतोय. इंटरनॅशनल क्रिकेट रूल नंबर 22 देखील या ठिकाणी उल्लंघन केलं जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 33. सूरज स्ट्राईकवर आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. सूरज 3 षटकार 2 षटकार लगावेल का हा देखील फार मोठा प्रश्न आहे. परंतु समोर देखील कडवं आव्हान असेल. 32 शिरा तालुक्यातील एक तेज तर्राट गोलंदाज अमोल देखील निघतोय दुसरा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच. येस, नो डाऊट, काव कॉर्नर, सरळ सीमा रेषापार षटकार. धावसंख्या 39 वर. विघ्नेश सर, आतापर्यंत क्रिकेटचा जर विचार केला तर 3 शॉर्ट पिच चेंडू गोलंदाजाने टाकलेले आहेत आणि 3ही शॉर्ट पिच चेंडूवर येतात षटकार. काय म्हणाल? डेफिनेटली या चुका केल्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज अमोलच्या माध्यमातून, कारण की शॉर्ट बॉल नक्कीच तुम्ही टाकाल तर हे मैदान जर पाहिलं तर मिड विकेट रिजन असेल किंवा कव्हर रिजन असेल, हे कमी क्षेत्राचं मैदान आहे, त्यामुळेच षटकार लागणं सोपं आहे. आणि त्याच दरम्यान आणखीन एक मोठा फटका, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय, सूरजच्या बॅट मधून येतोय. 3रा लगातारचा षटकार. जे काम अगदी टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना करणं गरजेचं होतं, आता आपण जर पाहिलं तर मिडल ऑर्डरचे फलंदाज करत असताना काय बॅटिंग सुरू आहे. धावांचा ओघ वाढवत असताना गरज आहे धावांची आणि अखेरच्या ओव्हरमध्ये आक्रमकता धारण करतोय सूरज.
सूरज सेट ऑन फायर, अगदी 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये टीमला पोहोचवले 45 वर. सर ते म्हणतात ना, एक संधी मिळाल्यानंतर तुम्ही काय करू शकता. सूरजचा आतापर्यंत या स्पर्धेत तर जवळपास 12वा मॅन म्हणून खेळत होता आणि आता त्याला संधी मिळाली आणि 3 षटकार. याबद्दल काय म्हणाल सर? डेफिनेटली तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे एबिलिटी असणं गरजेचं आहे. एक किस्सा मला आठवतोय, कारण की केतन म्हात्रे, तुम्ही या खेळाडूबद्दल नक्कीच माहिती असेल की महाराष्ट्रातील भारतातील बायकरमॅन, अगदी 37 बाईक आणि 5 4 व्हीलर त्याच्या नावावर आहेत. तो खेळाडू देखील गेली 5-6 वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये अगदी 12th मॅन होता. त्यानंतर फिल्डिंगसाठी संधी मिळाली, त्यानंतर एखाद्या मॅचमध्ये मॅच फसली होती त्यावेळेस षटकार मारला आणि टीमने त्याला प्रमोट केलं. त्यानंतर या खेळाडूने कधीही मागे वळून पाहिलं नाही. म्हणूनच संधी, या संधीचं सोनं कधी करता येईल त्याकडे तुमची क्षमता असते. त्यामुळेच अनेक खेळाडू असतात की एखाद्या टीममध्ये किंवा एखाद्या मॅचमध्ये आपल्याला घेतलं नाही, त्यामुळेच पुढच्या मॅचमध्ये आपण जाणार नाही, असं देखील असे खेळाडू असतात. पण तसं करू नका. तुम्हाला जर खरंच क्रिकेट खेळायचं असेल, क्रिकेटवर तुमचं प्रेम असेल, तर तुमचं डेडिकेशन, तुमचा संयम आणि तुमच्या टीमवर असलेला विश्वास हे दाखवणं गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळालं या मॅचमध्ये. निश्चित या चेंडूचं देखील कौतुक करावं लागेल, परंतु कौतुक करावं लागेल सर एस टी रक्षकचं. एवढ्या पेसमध्ये चेंडू येतात परंतु कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद. 45 वर शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेग साइडवर मोठा प्रहार करण्याचा इरादा होता, परंतु एसटी रक्षक देखील अंपायरकडे बघतोय, अपील करतोय. अंपायर देखील सांगतात इट्स अ नॉट आउट. परंतु खरंच कौतुक कर, आवडतीला माफ करा. फलंदाज बाद होतोय. मॉर्निंग ब्लास्टर्स स्टार संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर त्यांचे मजबूत पक्ष आहे विघ्नेश सर गोलंदाजी, आणि त्यानुसार काय जबरदस्त गोलंदाजी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद, 45 धावा. आणि जर या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये जर आव्हान टिकवायचं असेल सुर्वे टायगर्स या 11 संघाला, तर या 45-46 धावा तुम्हाला डिफेंड कराव्याच लागतील. हाच फार महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये जर राहायचं असेल, टिकायचं असेल आणि जर मोठ्या पारदर्शकाकडे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर 46 धावांची गरज आहे आणि त्या धावा तुम्हाला डिफेंड कराव्याच लागतील. थँक्यू. ओव्हर टू विघ्नेश सर. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि हे भव्य दिव्य स्पर्धा. आज कमेंटरी बॉक्समध्ये पण पहिल्या मॅचसाठी जी वाणी ऐकलीत लहू जाधव सर, अगदी युवा समालोचक आणि सध्याच्या घडीला पाटण तालुका असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नामांकित स्पर्धेमध्ये त्यांची वाणी सातत्याने ऐकायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंट, आज पश्चिम महाराष्ट्राचा हक्काचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नुसतं पश्चिम महाराष्ट्र नाही, त्या पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील ज्या वाणीने तुम्हाला सर्वांनाच मंत्रमुग्ध केले, आमचे परममित्र किरण मस्कर हे देखील या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचे प्रमुख घटक आहेत. आणि सातत्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर कोणतीही मोठी स्पर्धा असेल, त्या स्पर्धेमध्ये जर निलेश मर्डेकर यांचा आवाज ऐकला नाही तर ही स्पर्धा पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही. कारण की प्रत्येकाच्या पसंतीचा आवाज म्हणजेच निलेश मर्डेकर हे देखील आपल्याला कॉमेंटरी बॉक्समध्ये ऐकायला मिळतील. खास पुण्यावरून या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी, आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणारा एकमेव समालोचक आहे. आणि त्या समालोचकाचं देखील मी कौतुक करतोय की इतका मोठा प्रवास करत असताना आज आपल्या क्रिकेटसाठी, आपल्या आवडता छंदासाठी त्यांनी जो वेळ दिला, त्यांनी जे काही डेडिकेशन दाखवले त्याबद्दल त्यांचा देखील सॅल्यूट करतोय, त्यांचा देखील आभार मानतोय. या सगळ्याच मोठमोठ्या समालोचकांबरोबर समालोचन करण्याची संधी मला लाभते, त्याबद्दल मी सगळ्याच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं आणि या प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांचं आभार मानतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. धावा जर पाहिल्या तर तब्बल 46 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट इतकं मोठं नाही आहे, कारण की सतीश रणसेन टीमने जर पाहिलं तर पहिल्या मॅचपासून प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केलं आणि त्यामुळेच मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीम हा जो क्वालिफाय झाला त्या टीमचा परफॉर्मन्स झाला आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण हे तिन्ही अव्वल दर्जाचा खेळ सातत्याने पाहायला मिळाला. पण या मॅचमध्ये 45 धावा डिफेंड करण्यासाठी आपण सुर्वे टायगर्स टीमला काहीतरी मिरॅकल करावा लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल. मोठ्या फरकाने जर सामना जिंकला तर नक्कीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवता येईल. पण डू ऑर डायची सिच्युएशनमध्ये इथे सुर्वे टायगर्स टीम संघर्षाची लढाई लढतोय, त्यामुळेच ही मॅच देखील इम्पॉर्टंट असेल. आज आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शेवटचा दिवस का होईना पण मला समालोचन करण्याची संधी लाभली त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे.
अनेक समालोचकांना संधी देण्याचा प्रयत्न केला जातोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि असोसिएशनच्या माध्यमातून. आज अनेक युवा समालोचक असतील किंवा दिग्गज समालोचक असतील यांच्याबरोबर हा पश्चिम महाराष्ट्राचा क्रिकेटचा सुवर्ण रंगताना दिसतोय. आज गुढीपाडवाचा सण आहे. मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रभर हा पाडवा सण साजरा केला जातोय. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं. आज अनेक ठिकाणी शोभायात्रा, खास करून मुंबईमध्ये गिरगावमध्ये सर्वात मोठी शोभायात्रा असते, डोंबिवलीमध्ये शोभायात्रा असते. असे अनेक आपण इव्हेंट्स पाहू शकाल. मराठी माणसाचा आणि मराठी नववर्षाचा दिवस तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. PMPL चा थरार पर्व क्रमांक 2 पर्व क्रमांक 1 घणसोलीच्या मैदानावर रंगली होती. 40+ घणसोलीच्या मैदानावर. आणि आता मात्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 हे रामलीला मैदान सारसोळीच्या भूमीवर चाललेला क्रिकेटचा घमासान. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना बघा नितीन पवार आमच्या स्कोररच्या भूमिकेत आहेत. खऱ्या अर्थानं आज पश्चिम महाराष्ट्राची कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेसाठी नितीन पवार यांना नेहमीच मागणी असते. आणि मला माहिती आहे की मागच्या वर्षी देखील त्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आमच्यासोबत जोडले गेले होते किंवा 32 शाळा प्रीमियर लीगमध्ये असेल किंवा अनेक प्रीमियर लीग असेल, पाटण तालुका प्रीमियर लीग असेल, यामध्ये नेहमीच नितीन पवार यांची लेखणी आणि त्यांच्या लेखणीतून समालोचकांसाठी एक महत्त्वाची भूमिका असते. कारण की समालोचकाचा पाठीचा कणा असतो जो स्कोरर असतो. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये स्कोरर हा इम्पॉर्टंट असतो. एक वेळेस समालोचक नसला तरी चालेल पण स्कोरिंग करणं फार इम्पॉर्टंट असते. चेक. गोलंदाजी करणारी टीम, त्या टीमचं 11 खेळाडू, 11 खेळाडूमध्ये एका खेळाडूचं टी-शर्ट हे किट वेगळं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रॉब्लेम नाही आहे, बट कमिटीच्या माध्यमातून तब्बल 2 रनांची पॅनल्टी दिली गेली आहे, ती स्वीकारली. यासाठी थँक्यू सो मच. मॅचला चालू करूयात. थँक्यू व्हेरी मच. बघा मोठमोठ्या प्रीमियर लीग जर आपण आयोजन करतो त्यावेळेस नियमावली असणं गरजेचं आहे आणि नियमाचं पालन करणं प्रत्येक टीमचं कर्तव्य आहे. एक टी-शर्ट, एक खेळाडू टी-शर्ट परिधान करून आला नाही त्यामुळेच हे पॅनलाइज केलं गेलं आणि 2 धावा मायनस केल्या जातील. म्हणजे जे टार्गेट होतं 46 ते आता 44 वर जाऊन पोहोचते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉलमध्ये 46 धावा करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीम ज्याची सुरुवात चांगली झाली या संपूर्ण PMPL मध्ये. सतीश सणस नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. सह्याद्री स्पोर्ट्स हे ब्रँड जर पाहिलं तर ह्या फर्मचे प्रोप्रायटर आहेत सतीश सणस आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज सूरज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर जो फलंदाज आहे सूरज माताळे, मॅन फ्रॉम भोर, कासुडी गावचा एक जबरदस्त खेळाडू आहे. भोर प्रीमियर लीगमध्ये ज्याने सलग 3 वर्ष मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्याने अवॉर्ड्स पटकवलेत आणि मागच्या वर्षी याच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या विजेता संघामध्ये देखील तो होता. मॅन फ्रॉम भोर, तो माझ्याच गावामधून आहे सर. येस, भोर गावाचा सितारा आणि दुसऱ्या बाजूला आसरे गावचा सितारा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय सूरज. षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय. इनसाइड आउट खेळलाय, थ्रू द कव्हर, खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. इनफिल्डच्या वरून चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे जाण्यापूर्वी चेंडू अडवला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना स्ट्रिक पॅटने खेळल्या. खूप चांगला मेरिटवर फलंदाजी करतोय भोर गावचा सितारा. आपण पाहू शकाल सूरज म्हाताळे हा फलंदाज भोर प्रीमियर लीग मध्ये सातत्याने जर पाहिलं तर लगातार 3 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. सूरज ज्याने 3 षटकार लगवले होते त्याच्या बॅटमधून तो गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि त्याच्या अगेन सूरजने मात्र आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावला जातोय. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, चांगला टायमिंग आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सूरजच्या बॅटमधून चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग भोर प्रीमियर लीग ज्याने गाजवले. आज जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग करत असताना चॉईस प्लेअर म्हणून खेळत असताना ऑन दी अप खेळलाय. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनफिल्डच्या वरून वीरेंद्र सेहवागच्या स्ट्राईकने हा चौकार लगवला जातोय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 44 धावा करायच्या आहेत. सुरुवात दमदार झाली आहे. मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीमची बॅटिंग करत असताना
पहिल्या 2 बॉलवर 8 धावा धाव फलक लागत 6 धावा झाल्यात माफ करा. कोलबटापाचा चेंडू आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू फरार होईल. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सूरजच्या बॅट मधून येतोय लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग चौकार. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. बघा 2 धावा ऍड केल्या गेल्यात. येस निलेश कोळसकर यांचं आगमन झालं. कारण की आपण जर पाहिलं तर अगदी ज्योती इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि आमचे परम मित्र देखील आहेत निलेश कोळसकर यांचा विचार केला तर निलेश कोळसकर साहेबांचा देखील आगमन झालाय. ज्योती इंटरप्राइजेस संघाचे संघ मला काय वेलकम, थँक्यू व्हेरी मच. आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 धावा ऍड केल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्क्वॉड मध्ये. निलेश कोळसकर साहेबांचं आगमन झालंय ज्योती इंटरप्राइजेस. आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकाल सूरजच्या विकेटचं पतन होत असताना आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. सूरजने सूरजची शिकार केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल होता आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीमचा सूरज. बॅक टू द डगआउट. तर पहिला धक्का लागतोय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 46 धावांचं टार्गेट आहे. बघा टार्गेट आम्ही कमी केलं नाही. बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये 2 धावा ऍड केल्या गेल्यात याची नोंद घ्या. 12 धावा धावफलकावर लागलेत. म्हणजे 10 धावा झाल्या होत्या त्यामध्ये 2 धावा ऍड केल्या गेल्यात ज्या पेनल्टीच्या स्वरूपामध्ये देण्यात आल्यात. एका खेळाडूची टी शर्ट नव्हती त्यामुळेच हे पॅनलाइज केलं जातोय पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून. नवीन बॅटर मॅचची एज. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण अतुल भालेकर कडून होते चूक. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. वेल बिगिनर्स आपडन. या 46 धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात झाली आहे. मी तर म्हणेन मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीमची. 1 गडी बाद 16 धावा. किरण सर काय म्हणाल, कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि ह्या टार्गेटला पार करत असताना या सुरुवातीबद्दल काय सांगाल? निश्चित सर, अगोदरच तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे आणि तुम्हाला चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु फिल्डरला देखील साथ देणं गरजेचं होतं. मागच्या चेंडूचा जर रिप्ले तुम्ही बघाल तर अतुलकडून थोडीशी घपलत होते. थोडासा चित्याप्रमाणे झपट्टा मारायचा होता परंतु लेझी क्रिकेट बघायला मिळालं आणि जिथे डॉट बॉल हवा होता तिथे 4 धावा खर्च केल्या गेल्या. आणि आता समीकरण असेल 24 चेंडू आणि 30 धावांची गरज. समीकरण जरी सोपं असलं तरी क्रिकेटमध्ये असे पलटनामे आपण बरेचसे बघितलेले आहेत. अनेक वेळा आपण असं पाहिलंय पलटवार केला जातोय, पलटवार होतो आणि मॅच देखील पलटली जाते. आपण पाहू शकाल अतुल भालेकरचं हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. या ठिकाणी पेशवाई ND11 या संघाचे संघमालक मानश्री राहुलजी भनगे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. तसेच संघमालक मानश्री नामदेवजी सनस साहेब तसेच सूरजजी भनगे साहेब याही मान्यवरांच्या ठिकाणी सरचे स्वागत होतंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025च्या वतीने सरचे स्वागत. हार्दिक आभार, धन्यवाद. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. अतुल भालेकर ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डॉट बॉलची सांगता होती. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. या मॅच मध्ये जर तुम्हाला पलटवार करायचा आहे आणि या मॅच मध्ये जर तुम्हाला वापसी करायची तर सुरबेट टायगर्स टीम कडून हा गोलंदाज फार स्पेशल असेल. अतुल भालेकर अनेक वर्ष नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय आणि पश्चिम महाराष्ट्राचा मलिंगा म्हणून ओळखला जातोय. स्टेअर केला जातोय. थर्ड मॅन रिजन मध्ये चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. अक्कलमंदीचं क्रिकेट. तन्वी 11 कोपर क्रिकेट टीम कडून खेळत असताना सतीश सणस आणि अतुल भालेकर हे दोन्ही खेळाडू एकत्रच खेळायचे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खेळत असताना एकमेकांचे प्लस मायनस गोष्टी माहिती आहेत. त्यामुळेच दोन्ही खेळाडूंची एक कॉन्टेस्ट पाहायला नक्कीच आवडेल. नवीन बॅटर अभि
टप्प्याचा बॉल आहे, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, 1 फॉर द ओव्हर. ही खासियत आहे अतुल भालेकरची. वेगवान चेंडू हाताळले, बाउन्सर चेंडू देखील तितकेच घातक आहेत. त्यामुळेच अतुल भालेकरचं हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसरा बॉल देखील डॉट आलाय. ही मॅच या षटकामध्ये जर कमी धावा आल्या ना तर मॅच मध्ये मजा येईल. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी अतुल भालेकर येतोय. ऑन दी अप खेळलाय, फटका कव्हर रिजन मध्ये जात असताना क्षेत्ररक्षक आहे, अगदी बॉल पाहिलं जात नाही आणि चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. अभिच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 आकड्यावर. मग ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. अगदी खूप चांगला स्ट्रोक खेळला जातोय. एरियल रूटने चेंडू जातोय, पण कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक मात्र बॉल पुढे बॉलकडे बघतच नव्हता. पण चेंडू फरार झालाय. 4 धावा मिळतील. पुढचा बॉल, यावेळेस देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल घेण्याचा प्रयत्नाने खूप चांगला झेल घेतला जातो बॉन्डच्या माध्यमातून. फलंदाजाला परतावा लागेल, फलंदाज बाद होतोय अभि. दुसरा धक्का लागतोय टीम मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीमला. फलंदाज अभि बॅक टू द ग्राउंड. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करत होता. लेन बॉलला पिक करू शकला नाहीये, टायमिंग होऊ शकला नाही आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. दुसरा धक्का लागतोय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 21 आकड्यावर. 46 धावांचं टार्गेट आहे. अतुल भालेकर चांगली गोलंदाजी करत असताना विकास सण्णा पाटील यांचं आगमन झालंय. अगदी आमचे मित्र आहेत आणि सातत्याने 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांचं नेहमीच योगदान राहिलंय. वेलकम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अतुलने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केलेत. 21 धावा, 2 गडी बाद, 46 धावांचं टार्गेट आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहू शकाल. म्हणजे कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरण शिळीमकर पाहायला मिळतील. अगदी पुण्या मुंबईचा एक बुलंद आवाज आणि सातत्याने बॉस क्रिकेट ज्यांनी गाजवलं असे अनेक वर्ष समालोचक क्षेत्रातील रुजू असणारे समालोचक. यावेळेस देखील भन्नाट वेग धारण केलं गेलं आहे. अपील केली होती पण अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणवलं गेलं अतुल भालेकरचं. फक्त 5 धावा खर्च केलेत या षटकामध्ये आणि षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 25 धावा. मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये अजूनही चुरस कायम आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग चा थरार तुम्ही अनुभवताय. आज फायनल डे, शेवटचा दिवस, गुढीपाडवाच्या दिवशी मात्र आज विजयाची गुढी कोण उभारेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल आणि ऐकूया उर्वरित 3 षटकासाठी मॅन फ्रॉम पुणे, मॅन फ्रॉम मुंबई आणि सगळ्यांच्याच हक्काचा आवाज, अगदी बॉक्स क्रिकेटचा एक सुप्रसिद्ध आवाज किरण शिळीमकर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या 3 ओव्हरची कहाणी. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश सर. खऱ्या अर्थाने सर आता अतुलच्या गोलंदाजीबद्दल बोलणं थोडंसं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जरी 16 धावा खर्च केल्या असल्या तरी दुसरं षटक अतुलने टाकलं होतं. त्याला मलिंगा हे नाव का संबोधलं जातं आणि पाटण तालुक्यामध्ये देखील तो एक वेगवान गोलंदाज काय, प्रत्येक चेंडू हा फलंदाजाला एक प्रश्न करून गेला आणि कमबॅक करून देतोय असं म्हटलं तरी चालेल. धावसंख्या 21. वैभव निघतोय. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा यस कट केलाय. फिल्डर तैनात आहे डीप कव्हरच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने माफ करा. फिल्डर थ्रो करेल तोपर्यंत अगदी आरामात 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. तुम्हाला लाईन आणि लेंथवर कमबॅक करावं लागेल कारण 46 धावेचा डोंगर जरी करायचा असता, धावसंख्या कमी जरी असल्या तरी त्या डिफेंड करता आल्या पाहिजेत. कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण बरेचसे असे कारनामे बघितलेले आहेत की कमी स्कोर देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात चेस करून दिल्या गेलेल्या नाहीयेत. पुढील चेंडू गोलंदाज, धावसंख्या 23 वर. सुरेख चेंडू, लेग ग्लास, फिल्डर त्यांना डायरेक्टेड. ओ माय गॉड, लेझी क्रिकेट. आणि कोणता फलंदाज स्ट्राईकवर येतोय ते देखील फार मोठं आहे की जर हा डायरेक्ट थ्रो केला असता तर सतीश सनस सारखा मोठा मासा जाळ्यात अडकला असता. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये जर बघाल तर तुम्ही अंडरआर्म थ्रो का केलात हा देखील फार मोठा प्रश्न आहे. समोर सतीश सनेसला जीवदान देणं म्हणजे कदाचित संघाला या मॅच मधून बाहेर पडण्यासाठी एक चान्स तुम्ही अतिरिक्त दिलाय की काय हा देखील फार मोठा प्रश्न आहे. आता सतीश कसा कमबॅक करेल रनआउटच्या स्वरूपात एक गोल्डन चान्स मिळाल्यानंतर. शॉर्ट पिच चेंडू थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा फटका होता आणि धावसंख्या आता
1 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 25 वर. वन बाउन्स इशारा लेग अंपायरच्या भूमिकेतून देखील करण्यात आला होता. आणि आता बघूयात कशा प्रकारे या स्कोअरला डिफेंड केलं जाईल. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 21 धावा करण्याची गरज आहे. मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स 11 संघ बॅटिंग करतोय. सुर्वे टायगर संघाला करया मोरची स्थिती आहे, जिंकावंच लागेल. जर आत्ता नाही जिंकलात तर या स्पर्धेसाठी 365 दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. चौथा चेंडू, पुन्हा एकदा शॉट, येस, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. मगाशीच विघ्नेश सरांनी सांगितलं की ज्या क्षेत्रामध्ये मिड विकेटचं क्षेत्र आहे या ग्राउंडचं सर्वात कमी क्षेत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि शॉर्ट पिच चेंडू जर तुम्हाला टाकायचे असतील तर पेस करणं गरजेचं आहे आणि चेंडू कानाच्या लेवलने टाकणं गरजेचं होतं, परंतु थोडीशी घपलत होते. धावसंख्या 37 रन्सच्या बॅटमधून पॉवरफुल फटका येतोय, पुलचा फटका, सरळ सीमारेषा पार. आणि आता अगदी सोपं समीकरण येतंय. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. दोन्ही संघाला विनंती आहे की 2 धावा पेनल्टीच्या ऍड केलेल्या आहेत. धावसंख्या 31 वर. 14 चेंडू, कुठे जाऊ नका, 15 धावांची गरज. 14-15. सुरेख कमबॅक, अपील केली जाते, अपील देखील फेटाळली जाते. कॅच आउटचा प्रयत्न होता, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड यष्टीरक्षकाचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल. सचिन सूर्यवंशी इंडियन लेडीज टीमचे कोच आहेत आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. किती मोठे खेळाडू या ठिकाणी आहेत. सचिन सूर्यवंशी सर इंडियन लेडीज क्रिकेटचे कोच देखील आहेत आणि इतके मोठे खेळाडू आपल्या या मोठ्या लीग मध्ये खेळायला भेटतात. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025चा थरार. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारचे स्टंप न बघता डायरेक्ट ब्लाइंड थ्रो म्हटलं तरी चालेल. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद, 32, कुठे जाऊ नका. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12-14. थँक्यू. लहान मुलांना देखील लेदर क्रिकेटचे धडे कसे शिकायचे असतात ते देखील मार्गदर्शन करतात. त्यानंतर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटसाठी देखील कोचिंगचं काम ते करतात आणि खऱ्या अर्थाने पाटण तालुक्यामधील देखील बिलॉंग करतात. तर सचिनजी सूर्यवंशी सर आपलं देखील कौतुक करावं लागेल. खरेच इतके मोठे खेळाडू या स्पर्धेला लाभले ही देखील आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या वतीने आपलं सरचे स्वागत. रिव्हर्स स्विच हिट, 1 बाउन्स, 1 धावा अर्जित केली जाते. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. 1 किंवा 2 चेंडू जर डॉट फेकले गेले, जर फेकले गेले तर, परंतु विघ्नेश सर जर आणि तरच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जात नाही. जर आणि तर जर म्हणाल तर खाली जमीन वरती आसमान एवढं मोठं अंतर आहे. काबिलियतवर खेळावं लागेल, तुमच्या मेरिटवर खेळावं लागेल, तुमच्या क्लासवर खेळावं लागेल. आणि सचिन सर आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 1 किंवा 2 चेंडू डॉट मॅच मध्ये समीकरण बदलेल. पुन्हा एकदा यस, मिसफिल्ड, पुन्हा एकदा मिसफिल्ड. मिसफिल्डच्या स्वरूपात विचार जर कराल तर आतापर्यंत सर ही 5वी धाव आहे जी मिसफिल्डच्या स्वरूपात अर्जित केली जाते. यष्टीरक्षक आणि मागच्या जे कव्हर्सला जे ठिकाणी उभे आहेत ते फिल्डर्स त्यांच्या माध्यमातून ही गफलत बघायला मिळते. धावसंख्या 34, 10 चेंडू 12 धावांची गरज. ओ माय गॉड, येस, सचिन सरांच्या माध्यमातून काय जबरदस्त झेल टिपला जातो. इतकं सोपं नाहीये. सचिन सर माफ करा, गोलंदाजी मार्कवर आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी सचिन सर यांच्या माध्यमातून. आणि यष्टीरक्षक यांचं देखील कौतुक करावं लागेल विघ्नेश सर, कारण बॅटचा फ्लो तितक्याच मोठ्या प्रमाणात होता आणि एज लागल्यानंतर हातामध्ये ग्लोव्ज नसताना ती कॅच पकडणे इतकं सोपं नाहीये. काय म्हणाल विघ्नेश सर? मॅच अजूनही आहे, 9 चेंडू 12 धावा. या कॅच बद्दल काय म्हणाल? डेफिनेटली खूप चांगला झेल म्हणावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं की या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर तुम्हाला अशी झेल पकडावं लागतील. अगदी हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे प्रश्न नक्कीच उद्भवतील कारण की 46 धावांचं टार्गेट आणि 34 धावा धावफल करावं लागेल. मॅच बनू शकते, अजूनही मॅच अगदी ऑन आहे, त्यामुळे संधी आहे. सचिन सरांचं षटक जर इम्पॉर्टंट आहे. आणखी नुकताच जी माहिती मिळाली आमच्या नितीन पवार यांच्या माध्यमातून कारण की ऑस्ट्रेलियन महिला टीमसाठी देखील ते प्रशिक्षण करतात. अनेक
मुलांना किंवा अनेक युवा खेळाडूंना देखील ते प्रशिक्षण देतात. लेदर क्रिकेटचे भरपूर धडे देत असताना मात्र टेनिस बॉल क्रिकेटची ही आवड आणि प्रत्येक खेळाडूची सुरुवात ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होते. रबर बॉल किंवा टेनिस बॉलमध्ये सुरुवात होते आणि सचिन सर मात्र या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा संधी आहे. संधीचं सोनं केलं जात आहे. आणखीन एक विकेटचं पतन फलंदाजाला परतावं लागेल. आकाश देखील परतलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के देत असताना सचिन सर या मॅच मध्ये आपल्या टीमला वापसी करत असताना कमबॅक कसं करावं, जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. म्हणून या क्रिकेटचा खेळ असा आहे आणि यामध्ये अनुभव फार महत्त्वाचा आहे. हा क्रिकेटमध्ये अनुभव आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियन महिलांसाठी आपला अनुभव आपण शेअर केला. आता या क्रिकेटमध्ये किंवा या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील हा अनुभव कामाला येतोय. सचिन सर चांगली गोलंदाजी करत असताना मॅचमध्ये वापसी केली जाते. बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. सर ते म्हणतात ना मोठे खेळाडू मोठ्या मॅचमध्ये नेहमी पुढे येतात आणि सचिन सूर्यवंशी सर यांचं कौतुक करावं लागेल. मी मगाशीच म्हटलं होतं की 2 चेंडू डॉट जर आले तर मॅच बनणार आहे आणि त्याच 2 चेंडूवर आता सतीश सनस असेल, त्यानंतर दुसराही फलंदाज बाद होतोय आणि आता मॅच रंगली असं म्हटलं तरी चालेल. कमबॅक केलाय सुर्वे टायगर संघाने आणि निश्चित स्वरूपात थोडंसं आनंदित असतील विनोद सुर्वे सर आणि सागर सुर्वे सर संघाचे संघ मालक आहेत. यांच्या मनात थोडासा लाडू निश्चित स्वरूपात फुटला असेल. खरं मॅच आता बनलेली आहे. 8 चेंडू कुठेच जाऊ नका, 12 धावांची गरज मॉर्निंग ब्लास्टर स्टार 11 संघाला जिंकण्यासाठी. ओ माय गॉड, जबरदस्त सलग 3रा चेंडू डॉट. पहिल्या षटकामध्ये मी मगाशीच म्हटलं होतं सर की जी मिसफील्ड झाली होती 16 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर कमबॅक केलं जाते. 7 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा यस डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्राच्या दिशेने चेंडू फेकला गेलाय, फटका खेचला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं लेझी क्रिकेट, 1 बाउन्स. खराब क्रिकेट, पुन्हा एकदा लेझी क्रिकेट. ओ माय गॉड, खरंच हा टर्निंग पॉइंट आहे की काय. विघ्नेश सर जिथे 1 धाव होती डीप कव्हरच्या दिशेने जो थ्रो डायरेक्ट करायचा होता तो 1 बाउन्स करण्यात आला, त्यानंतर बॅकअप देखील मिळालं नाही. म्हणजे जिथे 1 धाव होती तिथे खर्च केल्या 3 धावा. धावसंख्या 6 चेंडू 9 धावा. सर तुमच्या भाषेमध्ये या मॅचला कशा प्रकारे बघाल? बघा, ईच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक धावेला फार महत्त्वाचं असं क्रिकेटमध्ये. एक धाव वाचवणं गरजेचं आहे. एक धावासाठी सामना पराभूत होतो. मागच्या मॅचमध्ये एका बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता षटकार लागवला. म्हणजे 1 धाव किती इम्पॉर्टंट असते. अगदी तुम्हाला स्पर्धेमध्ये तुम्ही 1 धाव ही ठेवू शकता आणि स्पर्धेमधून तुम्हाला बाहेर देखील काढू शकतो. त्यामुळेच एक धाव फार महत्त्वाची आहे. आता 6 मध्ये 9 धावा करायचे. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे. बघा या मॅचमध्ये जरी हा मॉर्निंग ब्लास्ट स्टार संघ जर पराभूत झाला तरी इतकं काही फरक पडणार नाही, कारण की टेबल टॉप त्यांनी केलाय. पण हा फरक पडेल जर हा सामना गमवला सुर्वे टायगर टीमने, तर नक्कीच या स्पर्धेतून त्यांचा परतीचा प्रवास होईल. म्हणून अस्तित्वाची लढाई लढत असताना आता शेवटचं षटक हाताळत असताना अजय शेलार हे देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसतील. या अस्तित्वाची लढाईमध्ये अनुभव आणि महत्वाची असणार आहे. अजय शेलार गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. येस, आयकॉन खेळाडू आहे. परंतु आता जर गोलंदाजाचा विचार जर केला, आयकॉन खेळाडूचा विचार केला, तर आता क्वालिफायचं तिकीट जर कोणाच्या हातामध्ये असेल तर मी सरळ सांगेल या आयकॉन खेळाडूच्या हातामध्ये आहे. कारण मॅच 46 धावांची गरज होती. 2 धावा सर किती महत्वाच्या आहेत. पेनल्टीच्या धावा आता किती महागात पडतील हा देखील फार मोठा प्रश्न आहे. येस, 6 चेंडू कुठे जाऊ नका, 9 धावांची गरज. ओ माय गॉड, आबेल मुझे मार हा काय चेंडू फेकला याच्यावर थोडासा विघ्नेश सर विचार करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना अगदी स्लॉट मध्ये बॅटच्या खाली चेंडू आणि ताकदीचा पुरेपूर वापर. विघ्नेश सर डेफिनेटली अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर नक्कीच या मॅच पासून तुम्हाला दूर जावं लागेल. या स्पर्धेतून आम्हाला परतीचा प्रवास होईल. आणि आपण जर पाहिलं तर अगदी स्लॉट मध्ये होता. इनटू द स्लॉट आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर खूप चांगला स्ट्रोक लगावला गेलाय. आता समीकरण जर पाहिलं तर मॅच ओपन झाली आहे. 5 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने सर विनोदजी सुर्वे आणि सागर सुर्वे सर यांच्या हृदयाचे ठोके थोडे वाढले असतील. जरा नीट ऐका. विनोद सुर्वे सर आणि सागर सुर्वे सर यांच्या हृदयाचे ठोके जरा नीट ऐका. या षटकाराने त्यांच्या हृदयाचे ठोके निश्चित स्वरूपात वाढलेत. 5 चेंडू मॅच आहे. गेम अजूनही आहे. तुम्हाला स्वतः जोपर्यंत कोणी हरवणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही, मॅच आहे. क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव बऱ्याच वेळेला निघली नाहीये. अजूनही 5 मध्ये 3.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काव कॉर्नर, लॉंग ऑन येतोय, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते. किरणजी मस्कर देखील आहेत. किरण सर, पेनल्टीच्या 2 धावा किती महत्वाच्या आहेत हे आत्ता समजेल की त्या 2 धावात तो टी शर्ट्स जरी घ्यायला गेला 400-500 रुपयाचा असेल, पण या मॅच मध्ये त्या 2 धावा अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या 2 धावा आता किती महागात पडेल हे देखील समजेल. समीकरण असेल 4 चेंडू 2 धावांची गरज. कुठे जाऊ नका, गेम ऑन, मॅच ऑन. जरी मॉर्निंग ब्लास्टर संघ एका चांगल्या स्थितीमध्ये असला, 2 धावांची गरज आहे. पेनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत, नो डाऊट. 4-2. 1 बाउन्स, खराब चेंडू, कारण या चेंडूवर फक्त त्या दिशेने ढकलून दिलंय. पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला जातोय, सरळ जातोय, सीमा रेषा पार. जबरदस्त खेळ या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपण देखील खेळलात. मॉर्निंग ब्लास्टर स्टार संघ आणि हार्ड लक सुर्वे टायगर्स. थँक्यू. पेशवाई 11 आणि ज्योती